श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 29वा श्लोक आहे. अनंतश्चास्मि नागानां वर्णो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम अर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. तेव्हा भगवान सांगतात, अनंताश्चस्मि नागानां, नागांमध्ये मी अनंत आहे. अनंत नावाचा नाग आहे, किंवा ज्याला शेषनाग असंही म्हणतात. सर्व जलचरांमध्ये मी वरुण आहे, आणि सर्व पितरांमध्ये मी अर्यमा आहे, आणि समस्त नियामकांमध्ये म्हणजे अधिकारी लोकांमध्ये मी मृत्यूची देवता यमराज आहे, असं भगवान म्हणतात. भगवान म्हणतात की मी नागांमध्ये अनंत म्हणजे सहस्रफणा असलेला शेषनाग आहे. भगवान विष्णूचं जे शेषशाही भगवंताचं फोटो दाखवतात, त्याच्यामध्ये जो नाग आहे तो सहस्र फणांचा नाग आहे. तो नाग आहे आणि तो नागांचा राजा आहे. गुलाबराव महाराजांनी त्या नागांच्या बद्दल सांगितले. सर्प आणि नाग, त्यांना कोणते प्रश्न विचारला, सर्प आणि नाग यात काय फरक आहे? ते म्हणतात की नागांच्या दोन जाती, एक दिव्य आणि दुसरी भौम. नागांच्या दोन जाती आहे म्हणजे एक दिव्य नावाची जात आहे आणि दुसरी भौम नावाची जात आहे. जे देवांचे वैद्य होते, त्यांचे शिष्य जे सुश्रुत आणि सुश्रुत संहिता लिहिली, ते म्हणतात की दिव्य सर्पाच्या विषबाधेवर उपाय नाही. जे दिव्य नावाचे सर्प असतात त्याच्या विषबाधेवर उपाय नाही. आणि दिव्य नाग जे असतात त्यांना मनुष्याचा वेश धरता येतो. काही नाग असे असतात की त्यांना मनुष्याचा वेश धरता येतो. म्हणून आपण चित्रामध्ये बघतो कधी कधी नाग असतो आणि त्या नागामध्ये अशी एक स्त्री वगैरे असते, ती नाग स्त्री बाहेर येत असते, किंवा नाग असतो आणि त्याच्यामधून असा पुरुष बाहेर आलेला असतो, असं चित्र असतं कधी कधी बघतो आपण. किंवा भगवान श्रीकृष्ण त्या नागाच्या फणीवर जेव्हा त्यांनी नृत्य केलं, कालिया नाग होता, तेव्हा त्याच्या स्त्रिया अशा बाहेर आल्या आणि त्या मनुष्यरूपी होत्या. मनुष्यरूप त्यांनी दिलं आणि त्या कालियाने सुद्धा मनुष्यरूप धरलं. म्हणून ते सांगतात ते दिव्य नाग जे असतात म्हणजे त्यांना मनुष्याचा वेश धरतात, ते मनुष्य होत रूपाने येतात. आणि भौम नाग हे असतात ते सुद्धा ते काय करतात, त्यांना मनुष्य वेश धारण करता येत. भौम नावाचे नाव, तर ते विषाच्या योगाने ते मनुष्याला दंश करतात आणि त्याच्या अंगात येतात. जसं काहीतरी पिशाच्या अंगात येतं, भूत अंगात येतं, किंवा काही देवता अंगात येतात आणि मग मनुष्य बोलतो. त्याला जे ज्ञान नाही, मग आश्चर्य वाटतं की याला तर काही ज्ञान नाही, मग हा बोलतो कसा? तर ती देवता बोलते, किंवा तो सर्प बोलतो, किंवा तो नाग बोलतो, किंवा भौम नाग असा आहे म्हणजे की त्याच्या विषाच्या योगाने तो मनुष्याच्या अंगात येतो आणि तो सर्व ज्ञान त्याच्या ठिकाणी असतो. तो सांगतो अमुक वस्तू कुठे आहे, काय हरवलेली वस्तू असेल कोणाची काय असेल, तर तो सांगतो अमुक वस्तू इकडे आहे, अमुक हे असं झालंय, अमुक याचं असं होणार आहे, असं सर्व तो मनुष्य सांगतो की ज्याच्या अंगात येतं. म्हणजे खरं आहे का? लोक म्हणतात अंगात येतं, खरं आहे का? तर पार्टली खरं आहे म्हणतात. काही लोकांच्या अंगात येतं खरं बरोबर, पण काही लोक म्हणाले मग त्याचं ढोंग करून काय करून पैसे कमवण्याच्या दृष्टीने, पण हे खरं आहे म्हणा. मी प्रत्यक्ष बघितलंय, कालिया नागाने मनुष्याचा वेश कधी धरला होता, श्रीकृष्णाची स्तुती केली होती, हे आम्ही बघितलं, चित्रामध्ये बघितलंय.
आणि आम्ही प्रत्यक्ष बघितलं. आम्ही ज्या वाड्यात राहत होतो, वितोंडेचा वाडा, त्या वाड्यात 10 बिराड होती आणि 11 घरमालक होते. आता ते आमचे नातेवाईक झाले नंतर. तेव्हा त्या वाड्यामध्ये 10 बिराड होती आणि त्यात अगदी आमच्या बाजूला जे राहत होते ते लिंगायत होते. गणपतप्पा काहीतरी लिंगायत, डोंगरगे, त्यांचं आडनाव डोंगरगे होतं. तर लोकांना डोंगरगे म्हणता यायचं नाही, ते लोकांनी त्याचं नाव डोंगरे असं ठेवलं, डोंगरे. तेव्हा ते लिंगायत होते. असं लिंग, भगवान शंकराचं लिंग असतं, असं त्या चांदीचं लिंग असतं आणि ते असं डबी असते चांदीची, त्या डबीत ते लिंग ठेवतात आणि त्याची पूजा करतात आणि नेहमी त्यांच्यात ते गळ्यात असतं. त्यांना लिंगायत असं म्हणतात. लिंगायत वाणी होते. ते दोघं वृद्ध पती पत्नी होते आणि शंकराच्या गळ्यामध्ये जो म्हणाले जो सर्प असतो, सांगितलं वासुकी सर्प किंवा नागदेवता ज्याला असतो. साहजिकच शंकराची भक्ती म्हणजे नागदेवतेची भक्ती आलीच. किंवा त्यांच्या पत्नीच्या अंगात त्या देवता यायच्या. असं सांगितलं ना, सर्प हा त्याच्या विषाने त्याच्या अंगात येतो. त्यांच्या पत्नीच्या अंगात ती देवता यायची म्हणे, सर्प. आणि ती, आणि मग काय त्या त्यांच्या घरी असं त्या लोक जमायचे आणि मग ते बाई असं सांगायचं काय काय. त्यांचा मुलगाही विश्वेश्वर नाव होतं. तर तो सुद्धा त्यालाही त्याच्याही अंगात यायचं, तोही सांगायचा. आम्ही बघितलेलं आहे. आणि आमच्या वडिलांनी त्याला बँकेत नोकरी लावून दिली. तो काही जास्त शिकलेला नव्हता. आमचे वडील बँकेत होते तेव्हा त्यांनी त्याला पिऊनच्या नोकरी अशी लावून दिली. नंतर तो झाला पुढे ऑफिसर होऊन तो रिटायर झाला, तर त्याला नोकरी लावून दिली. त्याच्याही अंगात यायचं. तेव्हा त्याने नागदेवतेचे नागठाणं म्हणतात त्याला, ते मंदिर निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं. तो म्हणाला की आमचे वडील मोठी ज्योतिषी होते आणि मंत्रविद्येचे मोठे जाणकार होते. तर तो म्हणाला की तुम्ही म्हणाले आपण असं एक कमिटी तयार करू, त्याच्यामध्ये तुम्ही मुख्य, म्हणजे आमचे वडील मुख्य, तो, त्याची आई, आणखी त्याचा एक भाऊ होता त्याच्याही अंगात येत होता. तर ते सगळं मिळून त्यांनी एक कमिटी तयार केली. आणि मग तिथे आमच्या वाड्याच्या बाहेर विहीर होती, त्याच्या बाजूला एक असं घर होत. त्या घराच्या मालकाला तो काही जास्त वापरत नव्हता. त्याला त्यांनी विचारलं, त्याने ते देव केलं. म्हणले देवाचं काम आहे. मग यांनी विकत घेतलं ते मंदिर. या तिघा चौघांनी मिळून ते पैसे गोळा करून ते मंदिर घेतलं आणि तिथे त्या नागाची पूजा, नागाचं प्रतिमा ठेवली आणि त्याची आमच्या वडिलांनी त्याचं सगळं प्राण प्रतिष्ठा वगैरे करून सगळं हे केलं. आणि तिथे ते मग नागाचं ठाणं म्हणून प्रसिद्ध झालं. मग पुष्कळ लोक यायचे, 100-150 लोक त्या नागाच्या ठाण्यामध्ये नेहमी यायचे. आणि नागपंचमीला तर खूप मोठा उत्सव व्हायचा. आणि त्या मुख्य म्हणजे त्या सर्वांचं ते नागपंचमीला मोठा उत्सव व्हायचा. आणि त्या उत्सवामध्ये आळीपाळीने तिघांच्याही अंगात यायचं. त्याच्या आईच्या अंगात यायचं, त्यांच्या भावाच्या अंगात यायचं, त्यांच्या स्वतःच्या अंगात यायचं. आणि अक्षरशः आम्हाला एवढी भीती वाटायची लहान होताना. ते सर्पासारखे असे सरपटच जायचे फटाफट. अगदी एवढी चपळी, खरं म्हणजे एवढे चपळतीन ते जायचे आणि फुतकार टाकायचे. आणि मग ज्याच्याकडे ते जातील त्याला त्याचा प्रश्न आधी घ्यायचे आणि मग तो त्यांना प्रश्न विचारायचा की असं झालंय, असं दुःख आहे, अमुक आहे. आणि मग ते त्याच्यावर उपाय सांगायचे. किंवा एखादी कोणाची वस्तू हरवली असेल तर ती कुठे मिळेल हे सांगायचे, कुठे ठेवली आहे सांगायचे.
आणि ते नागासारखे जमिनीवर लोळत सरपटत जात असायचं. तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते खरं होत असे. आणि त्या नाग त्याण्याची किल्ली आमच्याच घरी होती. आणि मी त्यावेळेला एमकॉमचा अभ्यास करत होतो. आमच्या घरात काही एवढे लोक होते त्याच्यामुळे अभ्यास व्हायचा नाही. मग मला वडील म्हणाले, जा तू किल्ली घे आणि तिकडे जा. मी किल्ली घेऊन तिथे जाऊन बसायचो. आणि तिथे एकदम एवढं शांत वातावरण. आणि ते एरवी ते तिकडे सापाची भीती वाटायची, पण तिथे सर्पांची काही भीती नाही. नाग तिथे प्रत्यक्ष नाग होता, पण तिथे त्याचं काही भीती वाटायची. उलट एकदम अत्यंत एकांत, प्रसन्नता, शांतता, एकाग्रता होत. आणि नाग त्यांच्या अंगात येऊन बोलतात ते प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि गुलाबराव महाराज सांगतात, अरे सर्पातही म्हणले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जाती आहेत. तुम्ही काय म्हणता जातीवाद हटवा. अरे जातीवाद कसा हटणार? सगळीकडे जाती आहेत, सर्पाच्याही जाती आहेत. आणि नुसत्या जाती असे नाही, सर्पात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या जाती आहे म्हणा, माणसासारख्या. आणि सर्पांचा आणि माणसाचं रूप ते घेतात म्हणाले. माणसाच्या एवढे जवळ आहे, माणसाचं रूप घेतात. आणि माणसाचं रूप जर घेतलं नाही तर ते माणसाच्या अंगात येतात. सर्पांचा अधिपती वासुकी सर्प आहे. आणि नागांचा अधिपती अनंत, त्याला अनंत म्हणतात, शेष म्हणतात. अनंत म्हणजे काय? ब्रह्म हे अनंत आहे, परमात्मा अनंत आहे. काय अनंतम ब्रह्म, अनंत, त्याचं काही अंत नाही म्हणलं. आधी नाही, अनंत नाही सांगतात, अंतही सांगता येत. ब्रह्म हे अनंत आहे म्हणा. अनंत हा शब्द ब्रह्मवाचक आहे. म्हणून ब्रह्माची उपासना शेष रूपाने सुद्धा होऊ शकते. बघा, इतर जगातले लोक म्हणतात की भारत म्हणजे हा स्नेक चार्मिंग कंट्री, स्नेक चार्मिंग असं म्हणतात. अरे त्यांना काय कळणार? इथे काय इथे एवढं ज्ञान आहे, तुला काय कळणार? हा देश म्हणले तेव्हा त्या शेष नागाला, त्याला शेष म्हणतात आणि अनंत म्हणतात. अनंत म्हणजे ब्रह्म, नित्य शुद्ध बुद्ध अनंत ब्रह्म. आत्मा कसा आहे? अनंत आहे. तसा नाग जो आहे भगवान विष्णूचा पलंग ज्याला म्हणतात, पर्यंक, त्याच्यावर भगवान विष्णू झोपतात. तो शेष, त्याला शेष असंही म्हणतात. म्हणजे त्या शेषापासूनच सर्व ब्रह्मांड निर्माण होतात. म्हणून जी पृथ्वी सांगितली ती शेषाच्या फणीवर असतो, शेषाच्या फणावरती पृथ्वी आहे असं दाखवत. का? तर या सर्व ब्रह्मांडाचा अंत झाला तरी तो शेष शिल्लक राहतो. शिल्लक राहतो तो शेष. सर्वाचा अंत होऊन जे शिल्लक राहतं ते परमेश्वर स्वरूप. म्हणून हा शेष हा अनंत आहे, हा शेष आहे, हा अनंत ब्रह्म आहे. आणि म्हणून चित्ररथ नावाचा जो गंधर्व मागच्या प्रवचनात सांगितलं, गंधर्वानाम चित्ररथा, गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे. त्यांनी काय केलं? तो का महान झाला? त्यांनी शेषाची उपासना केली. म्हणजे त्यांनी शेषाची उपासना करून पूर्णता संपादन करून घेतली होती. म्हणून भगवान विष्णूंना तो चित्ररथ गंधर्व प्रिय होता. अरे तो म्हणतात पुराणातल्या कथा पुराण असं नाही म्हणाले, एवढी इथे काही गुंतागुंत नाही, एवढं लिंकेज आहे म्हणले. याला संशोधनाच्या भाषेत, रिसर्चच्या भाषेत लिंकेजेस म्हणतात. लिंकेजेस, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लिंकेजेस आहेत ते शास्त्र, ते संशोधन म्हणाले अत्यंत प्रगल्भ असतं, अत्यंत सत्य असतं. तेव्हा आपल्याकडे इतके लिंकेजेस आहेत. चित्ररथ गंधर्व काय, शेष काय, ब्रह्म काय, अनंत काय, सर्प काय. आणि लोकांना वाटतं पुराणातल्या कथा आहे, याला काय अर्थ आहे? अरे याला केवढा तरी अर्थ आहे ना. आणि असं त्याचा लाभ आपल्याला घेता येतो म्हणा. म्हणून त्या चित्ररथ गंधर्वांनी शेषाची उपासना केली आणि पूर्णता संपादन केली. अशी कथा भागवतात आहे म्हणजे, प्रमाण देतो भागवतात अशी कथा. आणि तो शेष, त्या शेषाने अवतार घेतला. तो शेष म्हणजे ब्रह्म आहे का? अवतार
ब्रह्माचेच अवतार होतात, भगवान विष्णूचे अवतार होतात. शेष प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे ना. तोच भगवान शेष पतंजलीच्या रूपाने अवतीर्ण झाला असं पातंजल योगसूत्रात लिहिलेलं आहे. काय या पतंजली ऋषी कोण होता? तो पतंजली ऋषी म्हणजे प्रत्यक्ष जे भगवान शेष आहे तेव्हा एवढे ब्रह्मज्ञानी आहे, त्यांना सर्वसामान्य मनुष्याची कीव आली आणि त्यांनी त्या काळासाठी म्हणले आता योगमार्ग नाही, पण त्या काळासाठी योग मार्गाची योगसूत्र व्यवस्थित करून ठेवली. म्हणा योग सूत्रबद्ध केला योग. त्याच्या आधी योग सूत्रबद्ध नव्हता, कोणी कसंही योग करत होत. पण पतंजलीच्या रूपाने त्या शेष नागाने अवतीर्ण होऊन ती सूत्र स्वतः लिहिली असं. आणि त्या काळचे जे ऋषी मुनी होते त्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी योगसूत्रांची रचना केली. पण ते सर्व म्हणले हिमालयात राहत होते आणि त्याच्यामुळे त्यांना ते शक्य होत. तेव्हा जो हा शेष परमात्मा शेष म्हणाले, त्यांनी त्याचा दुसरा अवतार कोण? तर लक्ष्मणाचा अवतार. त्यांनी पहिला पतंजलीचा अवतार घेतला आणि योगसूत्र लिहिली. आणि दुसरा लक्ष्मणाचा अवतार भगवान रामाचा भावाच्या रूपाने अवतार घेतला आणि भक्तीची स्थापना केली. कारण लक्ष्मण हा प्रभू रामाचा परम भक्त होता, नुसता भाऊ होता, परम भक्त होता. आणि भक्ती कशी तर लक्ष्मणाची नेहमी रामाच्या बरोबर राहून त्याला सहाय्य करणं, त्याचं सगळं काही सेवा करणं, सहाय्य करणं, त्याचे पूर्ण लक्ष त्याचं रामाकडे होतं. म्हणून त्याला लक्ष्मण असं. लक्ष्मण का म्हणतात? की त्याचं लक्ष, त्याचं मनाचं लक्ष रामच होतं. म्हणून तो लक्ष्मणाचा अवतार. त्यांनी शेषाचा अवतार धरला, शेषाने अवतार घेतला आणि पतंजलीचा अवतार घेतला, योगसूत्र घेतलं. लक्ष्मणाचा अवतार धरून भक्तीची स्थापना केली आणि बलरामाचा अवतार घेऊन त्यांनी नीतीची स्थापना केली. भगवान बलराम हा नीतिशास्त्राचा प्रणेता होता, नीतीची स्थापना केली. आणि पतंजलीचा अवतार घेऊन योगाची स्थापना केली. आणि अनंत या शब्दाचा अर्थ आणखी एक अर्थ आहे. अनंत म्हणजे आत्मा, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अनंत हा आत्मा. सर्व सृष्टीचा लय झाला तरी जो शेष राहतो तो आत्मा. म्हणून शेष हा आत्माच आहे, तो ब्रह्मच आहे. आणि शेष राहून तो काय करतो? तर भगवंताचं गुणगायन करतो. शेष काय करतो? तर त्याच्या सहस्रपणाने भगवंताचं गुणगायन करतो. आणि म्हणजेच ज्याला सद्गुरूंच्या कडून आत्मज्ञान झालं तो काय करतो? हो, शेष हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. काय? आणि तो काय करतो? त्या भगवान विष्णूचं गुणगायन करतो. त्याला आत्मज्ञान म्हणून ज्याला आत्मज्ञान होतो तो अनंत स्वरूप आत्माच होतो, तो अनंत स्वरूप होतो, आत्मा होतो. आणि म्हणून तो भगवंताच्या सगुण साकार लीलांचं गायनच करत असतो. आणि हे गायन कुठे करायला मिळतं? म्हणजे सद्गुरूंच्या कार्यामध्ये, सद्गुरूंच्या लीलांचं, परमेश्वराच्या लीला ज्या प्रकट होतात त्याचं गायन करणं हीच त्याची भक्ती होती. हे याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. म्हणून भगवान सांगतात अनंताश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाचास्मि यमा संयमतामहं. आता दुसरं सांगतात वरुणो यादसामहं. भगवान म्हणतात मी जलचरांमध्ये त्यांचा अधिपती वरुण आहे. वरुण म्हणजे जलाची देवता. यजुर्वेदात म्हटलं आहे खरं तर वरुण हा विष्णू आहे. वरुण म्हणजे विष्णूच आणि विष्णू हा वरुण आहे. यजुर्वेदात म्हटलंय विष्णू आहे वरुण आहे, वरुण हा विष्णू आहे. आणि म्हणूनच या देवतांना मंगल अर्पण करावं, म्हणून या देवतांना यज्ञामध्ये सर्व काही अर्पण करावं. म्हणून आपण म्हणतो वरुणाय स्वाहा, इदम वरुणाय इदम नमो असं म्हणतो. भगवान विष्णू या सर्व जगताचं आणि मनुष्य
मात्रांचं पालन पोषण करतात. आणि वरून देवता ही जलाची देवता आहे. मनुष्याच्या जीवनात जलाचं महत्व काय काय सांगण्यासारखं आहे की जल प्रत्येकाला पाहिजे. आधी जेवण नंतर चालेल, पण पाणी पाहिजे आधी. अहो तुम्हाला पेढा देऊ का, काय पुरणपोळी नाही नाही म्हटलं, आधी पाणी द्या. जलाचं केवढं महत्व आहे. जिथे जल नाही तिथे म्हटले कोणी प्राणी राहत नाही. आणि म्हणूनच जलाला जीवन असं म्हटलं. जो पालन करतो तो विष्णू. या न्यायाने वरुण देवता ही विष्णू रूपच आहे म्हणाल. जलाची देवता आहे, ती पालन करते सगळं. आणि म्हणून विष्णू ही वरुण ही विष्णूच आहे म्हणा. भगवान विष्णूचे प्रत्यक्ष रूप आहे. यज्ञामध्ये अग्नी आणि जल याचाच तर जास्त उपयोग होतो. आपोषण घ्यायचं तरी जल लागतं, संकल्प सोडायचं तरी जल लागतं, आंघोळ घालायची भगवंताला मूर्तीला तरी जल लागतं. परत सर्व काही आणि आंघोळ घातल्यानंतर शुद्धोदक स्नान तिथेही जल लागतं. सगळं अपवित्र वा सर्व अवस्थांगतो किंवा सर्व पवित्र करायचं त्याच्यासाठी जलच लागतं. मंत्राला जलच लागतं. जल नसेल तर काही उपयोग नाही. एखादी वस्तू नसेल तर चालतं, पण जल पाहिजे म्हणा. तेव्हा अशा सर्व शुद्धता आणि जलाचे प्रोक्षण करून केले जाते. जल आणि अग्नी याच्या साह्याने यज्ञ संपादित होतात. आणि अशा यज्ञांना जे लोक म्हणतात कर्मकांड म्हणून हीन दर्जाचं म्हणतात, हे कर्मकांड आहे. कर्मकांड जे नास्तिक लोक असतात ते म्हणतात ते कर्मकांड करायचं. आणि जे संन्यासी असतात ते म्हणतात कर्मकांड नाही. म्हणून लोकांना असं वाटतं हे कर्मकांड काय उपयोग नाही असं हीन दर्जाचं असं. एक संन्यासी असतात ते म्हणतात कर्मकांड. आणि जे नास्तिक असतात त्यांना तर कर्मकांडाचा प्रश्नच नाही, त्यांना देवच मानत नाही म्हणा. पण ज्यांना जे सुज्ञ लोक असतात, मनुष्य असतात, त्यांना यज्ञाचा उपयोग करून घेऊन आपलं जीवन सुखमय कसं करायचं, संपन्न कसं करायचं, आनंदमय कसं करायचं, आणि हे श्रेयस्कर आहे. ज्यांना सर्व संघ परित्याग करून संन्यास घेऊन केवळ परब्रह्म परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे आणि केवळ निर्वाण प्राप्त करून घ्यायचं आहे, भगवे कपडे घालायचे आहे, त्याला ठीक आहे म्हणलं. ते कर्मकांडाचा निषेध करतात, बरोबर आहे, करू द्या, त्यांच्या कामातच नाही ते म्हणा. कारण ते आपलं ते संन्यास घेण्याच्या आधीच आपलं श्राद्ध करून टाकतात. मग तुम्हाला कर्मकांडाचं एवढं हे आहे तर मग श्राद्ध कशाला करतात? श्राद्ध न करता घ्या बरं संन्यास, नाही घेऊ शकत. मग श्राद्ध घ्यायचं आपलं, तुम्हाला संन्यास घ्यायचा तर कर्मकांड करावंच लागतं. मग तिथे का नाही म्हणत आम्ही डायरेक्ट संन्यास घेतो? नाही, तुला आधी तुझं श्राद्ध कर, पिंडदान कर, या देहाचा मृत्यू झाला असं समज, आणि ते कर्मकांडाने सिद्ध होईल तरच म्हणाले तू संन्यासी होऊ शकशील, नाही तर संन्यासी होऊ शकत नाही. मग तू कर्मकांडाचा हे करतो, निषेध करतो, आणि मग श्राद्ध का केलं? तुलाही ते उपयोगी आहेच. म्हणजे कर्मकांड संन्यासी होऊ शकतो म्हणे, नाही तर नाही होऊ शकत. कारण ते संन्यासी झाले म्हणजे आधी मेले म्हणजे श्राद्ध करायला, मग त्याच्या इच्छाही मेल्या. त्यांना काहीच इच्छा नसते. ज्यांच्या इच्छाही मेल्या आणि ज्यांचं शरीरही मेलं आहे, आता काही नाही, पण भूक लागतेच म्हणाले. जरी दोन्ही म्हणलं त्यांनी, इच्छा आमच्या मेल्या आणि शरीरही मेलं, श्राद्ध केलं, तरी म्हणले त्यांना भूक लागतेच. मग भिक्षा पात्र घेऊन जावंच लागतं म्हणले. भिक्षा मागून शरीर पोषण त्यांना करावंच लागतं. म्हणून त्यांना कर्मकांडाची आवश्यकता नसते, कारण त्यांना काही करायचंच नसतं. बरं, देवता सुद्धा त्यांना काही देत नाही. देवता म्हणतात ते आम्ही काही देणार नाही तुला, कारण तू आमची पूजा कुठे करतो, काय तू आमच्या याच्या बाहेर आहे म्हणाला, हमारे परिप्रेक्ष्य के बाहेर हो. देवतांना तर यज्ञात हवत्या पाहिजे, तर त्यांना ते द्रव्य, सर्व पोषक द्रव्य मिळतात, त्या प्रसन्न होतात. त्यामुळे संन्यासावर कोण प्रसन्न होईल? देवता होणारच नाही. काही संबंधच नाही देवतेचा आणि त्या संन्यासाचा आणि देवतेचा काही संबंधच नाही, कारण तो यज्ञ म्हणून. मग तो यज्ञ कशाला करणार? म्हणून तो त्याचा निषेध करतो. पण तो निषेध करतो म्हणून इतरही करतात. अरे मूर्खांनो, तो संन्यासी म्हणून तो निषेध करतो, तो भिक्षा मागतो. तुम्ही भिक्षा मागू शकता का?
तुम्ही भिक्षा मागितली, तुम्ही भिकारी ठरा, आणि तो मागतो, म्हणून तो कर्मकांडाचं हे करतो. परंतु जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आहे. त्यांना कर्मकांडाची अत्यंत जरुरी आहे. कारण यज्ञ ही एक मनुष्य प्राण्यांचं पालन पोषण करणारी अत्युत्तम अशी कार्यक्षम अशी व्यवस्था आहे. परमात्म्याने ही व्यवस्था करून ठेवली आहे ना, भगवान श्रीहरीने ही व्यवस्था केली. आणि ही भगवंतानी मनुष्याला दिलेली अमूल्य भेट आहे. काय? कर्मकांड, उपासना कांड, ज्ञान कांडाचं 3 कांडी वेद 3 कांड प्रगट करतो. वेदात दिलेलं आहे कर्मकांड, हे कोणी भूतानी आणलेलं नाही म्हणले कर्मकांड. आणि अशी अमूल्य भेट जी भगवंतानी दिली आहे की तू गृहस्थाश्रमात आहे तर तुला धन संपत्ती समृद्धी सर्व पाहिजे, मग तुला हे करायला पाहिजे, तुला यज्ञ करायला पाहिजे. काय यज्ञ केला आम्ही सर? नाही मग ते जमलं नाही, असं झालं तसं झालं, काय मग काय प्राप्त होणार तुला? तुझ्यासाठी भगवंतानी ती व्यवस्था केली. आणि या अमूल्य भेटी तू अवहेलना करशील तर निश्चितच तो आपल्या पायावर धोंडा पाडून घेशील म्हणा. आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं ज्याला म्हणतात, यात काही संशय नाही. म्हणजे ज्याप्रमाणे संन्याशांना कर्मकांडाची यज्ञाची आवश्यकता नसते, त्यांच्यासाठी कर्मकांडाचा निषेध केलेला आहे, बरोबर आहे. पण बाकी सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे ना, आणि त्यातच त्याचं कल्याण आहे. आता याशिवाय आणखी एक वर्ग आहे म्हणजे की जो कर्मकांड करून निषेध करत असतो. तो म्हणजे देवदेवता आणि कर्मकांड यांचा निषेध करतो. म्हणजे नास्तिकाचा किंवा असुरांचा. नास्तिक किंवा असुर का नाही करतो कर्मकांड? कारण त्यांचे असुरांचे वैरी आहेत देवता तर असुरांची वैरी आहेत, मग ते कसं काय करणार? देव आणि असुर संग्राम होतो म्हणा. आणि म्हणून असुर त्या देवतांचे जे यज्ञ आहे ते विध्वंस करतात यज्ञाचं. का? यांनी जर यज्ञ केले तर देवता ऋषी मुनींनी भक्तांनी जर यज्ञ केले गृहस्थाश्रमी लोकांनी तर म्हणले त्या देवता पुष्ट होतील, ते ताकदवर होतील, त्या आमचा नायनाट करतील, असं असुरांना भीती वाटते. आणि म्हणून असुर त्या कर्मकांडाचा निषेध करतात. नुसता निषेध नाही तर ते होऊ देत नाही, म्हणजे जिथे असेल ते त्याचा नाश करतात. तेव्हा म्हणले जे नास्तिक आहे ते कर्मकांडाचा निषेध करतात. तर तू नास्तिक आहे, असुर आहे का? नाही. मग तू संन्यासी आहे का? नाही. तर मग तुला हे लागू होतं. जर तू हे केलं नाहीस तर संन्यासाप्रमाणे तू भिक्षाही मागू शकणार नाही, तुला लोक हाकलून लावतील भिकारी म्हणून. आणि तुला इकडे देव सुद्धा तुला इकडे मदत करणार नाही, कारण तू यज्ञ करत नाही. देवतांना तू पुष्ट करतो. देवता शक्तिशाली पुष्ट झालेले असुरांना मानवत नाही, ते बरोबर, म्हणून ते करतात. आणि म्हणून ते काय करतात? कर्मकांड, देवता यांना ते अपमान करतात. आता हल्ली तर देवदेवतांचा खूपच अपमान करत असतो, आपल्याला वाईट वाटतं. पण अरे त्यातल्या सत्य काय आहे बघा. त्यातलं सत्य असं आहे की ते नास्तिक लोक आहेत, ईश्वराला मानत नाही. बौद्ध मत किंवा हे सांख्य मत, बौद्ध मत आणि जैन मत हे परमेश्वराला मानतच नाही मला. आणि त्याच्यामुळे ते कर्मकांड आता हल्ली शिव्या देतात. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी शिव्या द्यायचे नाही किंवा ते त्याचा निषेध म्हणजे त्यांच्या पुरता, त्यांच्याकडे कोणाला त्याला ते निषेध करतील की तू असं करू नको. पण ते असं सर्वांच्या समोर असं लोकांमध्ये निषेध करत नव्हते. आता हे भलतीच काहीतरी ही प्रथा पडली आहे की सर्वांच्या समोर काय सोशल मीडिया, आणि ते सर्वांच्या समोर. पूर्वीच असं नव्हतं. पूर्वी नास्तिक मतं होती, पण कोणी नास्तिक असं नाव ठेवत नव्हते. पूर्वी बौद्ध मत होतं, जैन मत होतं, चारवाक होतं. पण ते असं त्यांच्याकडे होईल त्याला ते सांगत होते, त्याला ते निषेध सांगत होते. तुला हा निषेध आहे, इतरांना नाही. इतरांच्या बद्दल ते करत नव्हतं निषेध. इतरांना ते म्हणतात इतरांचा आपल्याला काय करायचं.
आमच्याकडे जो येईल त्याच आम्ही असं म्हणतो. इतरांचा आम्हाला काय करायचं, इतरांचा कशाला निषेध करू आम्ही इतरांचा निषेध नाही करत. त्याच्यात आपली शक्ती कोण खर्च करणार. आणि निषेध करून उपयोग काय. जो निषेध करतो तो काय म्हणतो, अरे हा याला म्हणले दुसरं काही पॉझिटिव्ह काही बोलण्यासारखं नाही आहे म्हणून हा सगळं निगेटिव्ह बोलतो. निगेटिव्ह बोलणाऱ्याचं कोणी ऐकत नाही. म्हणजे काही दिवस ऐकतात, नंतर कोणी ऐकत नाही. आणि म्हणून उपनिषदांमध्ये वरुण देवाच्या महात्म्याचं वर्णन आलेलं आहे. वरुण देवता म्हणजेच विष्णू रूप आहे. म्हणून इतर देवता आणि वरुण याच्यात एक मोठा फरक आहे. इतर सर्व देवता आहेत आणि वरुण देवता याच्यात फरक आहे. म्हणून भगवान सांगतात की सर्व देवतांमध्ये वरुण देवता आहे. सर्व जलचरांमध्ये मी वरुण देवता आहे. इतर सर्व देवतांना भगवंतांनी आपापल्या शक्ती दिल्या आहेत. शक्ती दिल्या तसं वरुणाला शक्ती दिली, पण भगवंतांनी आपलं ज्ञान मात्र देवतांना दिलेलं नाही. ज्ञान नाही दिलं. ज्ञान हे सद्गुरूंच्याकडे जाऊन घ्यायचं असतं. भगवान म्हणतात मी ज्ञान नाही देणार. ज्ञान हे सद्गुरूंच्याकडे जाऊन घ्यायचं असतं. आणि सद्गुरूला शरण जाऊन मनुष्य देवाना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं तर मनुष्य जन्म घ्यावा लागेल. आणि मग सद्गुरूंना शरण जाऊन ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. त्याशिवाय त्यांना मोक्ष प्राप्त होणार नाही. ते परत 84 लक्ष योनीत जातील. म्हणून भागवतात कृष्ण आणि गोपी यांच्या कथेमध्ये गुह्य सांगितलंय. जेव्हा कृष्णाने ते मागे आपण सांगितली ते कथा, तेव्हा म्हणाले त्या कथेमध्ये काय गुह्य आहे की गोपी यांनी भगवान श्रीकृष्णाने गोपाल काला केला. आणि गोपाल काला केला तेव्हा देवांना असं वाटलं, अरे हा गोपाल काला एवढा पवित्र आहे आणि हा भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद आहे. हा जर कोणी खाल्ला तर तो मुक्त होऊन जाईल म्हणा. त्याला मुक्ती मिळेल. तो म्हणले आपल्याला तर मुक्ती मिळत नाहीये कारण आपण भक्ती नाही आपल्या ठिकाणी. मग आपण असं करूया की हे गोपी म्हणाले गोपाल काला खाल्ल्यानंतर त्यांचे हात तोंड धुण्यासाठी यमुनेवर येतील. तेव्हा म्हणले त्यांचं जे उष्ट आहे म्हणले अन्न आहे ते त्या यमुनेत आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्यांनी माशाचं रूप घेतलं आणि ते देवता सर्व त्या माशांच्या रूपाने आले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ओळखलं की अरे हे सर्व देव, आणि ते लपून बसले. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की कोणी त्या यमुनेवर जाऊन हात तोंड धुवायचं नाही म्हणाले. काय कोणी जायचं नाही तिकडे. हे एवढं गुह्य आहे. म्हणून सद्गुरूंचं जे ज्ञान आहे आमचं, अरे आपले जे ग्रंथ आहे ते विकायचे नाही. आम्ही सांगितलं हे ज्ञान हे ग्रंथ विकायचे नाही. म्हणजे आम्ही ज्ञान सांगतो ते एवढं गुह्य आहे की याचे जे आमचे चॅनेल आहे पण तिथे जे व्हिडिओ ते सर्वांसाठी नाही. आता आम्ही ते बंद करणार असो. आता हल्ली ते इतर लोक बघतच नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. पण इतरांनी बघू नये, त्यांना हे ज्ञान होऊ नये असं का सांगतात. हे गुह्य आहे. हे फक्त भक्तांनाच दिलं जातं. हे ज्ञान हा भगवंताचा प्रसाद, ह्याच्यावर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. इतरांनी सेवन केलं तर म्हणलं ते मुक्त होतील. आणि त्यांनी काही तपश्चर्या ते केलीच नाही, भगवंताची भक्ती केली नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की त्यांना हा प्रसाद प्राप्त झाला तर म्हणाले ज्ञान प्राप्त करून घेण्याची, भक्ती प्राप्त करून घेण्याची पात्रता येईल असं देवाला वाटलं. आणि म्हणून कृष्णाने या गोपीनं सांगितलं की हात धुवायचं नाही तिकडे, ते पुसून टाका म्हणले. हल्ली हॉटेलमध्ये आपण हात पुसतो तसं म्हणले पुसून टाका. तो शोध तेव्हाच लागला होता मला. कारण देवतांना आणि योग्यांना हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. योग्यांना सुद्धा आहे. जो योगी हा दुर्लभ, भगवान शंकराला दुर्लभ आहे तर योगियांना दुर्लभ आहे म्हणा, अशी भक्ती आहे. सारांश म्हणले ज्ञान हे देवदेवता योगी यांना मिळणं दुर्लभ आहे. पण वरुण देवता ही एकच अशी देवता आहे, एकमेव देवता की जिला ज्ञान प्राप्त झालं. कारण वरुण हा महाज्ञानीशी देवता आहे. तैत्तिरीय उपनिषदात भृगु ऋषींना वरुण देवाने ब्रह्म म्हणजे काय ते सांगितलं. बघा भृगु ऋषी केवढे महात्म्य होतं. मागच्या वेळेला आपण त्याची कथा बघितली की भृगु ऋषीमध्ये मी भृगु ऋषी आहे.
असं भगवान. त्या भृगु ऋषींना वरुणाने सद्गुरु रूपाने ज्ञान दिलं. ब्रह्म म्हणजे काय ते समजून सांगितलं. तेव्हा ब्रह्म म्हणजे काय ते समजावून सांगणाऱ्या वरुणाने, त्याला वारुणी विद्या असं म्हणतात, की वरुणाने ती विद्या दिली. ही भृगुवल्लीच्या 6 अनुवाकांना भार्गवी वारुणी विद्या असं म्हटलं. ज्याचा अर्थ भृगूला, भृगूचे वडीलच होते म्हणजे वारुणी. वरुण देव हे भृगूचे वडील होते आणि त्याच्याकडून त्यांना ज्ञान मिळालं. वडीलही होते आणि सद्गुरूही होते. या अनुवाकामध्ये ऋषी वारुणी भृगूला ब्रह्माची वारंवार उल्लेखित व्याख्या देत असतात. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे ज्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये ते जगतात आणि मृत्यूनंतर ज्याच्यामध्ये ते पुन्हा प्रवेश करतात, त्याला ब्रह्म आहे. आणि त्याचा शोध घेतला पाहिजे सारखा त्या ब्रह्म, असं ते म्हणतात. तेव्हा म्हणतात अनंताष्टस्मी नागानाम वरुणो यादसामहं पितृणाम आर्यमाचास्मी. पितरांमध्ये म्हणले मी आर्यमा आहे. आर्यमा हा पितरांचा अधिपती आहे. तो चंद्रमंडलात स्थित असतो, पितृलोकात असतो. चंद्रमंडलामध्ये असणारा पितृलोकात तो असतो. तिथे आपले पितर असतात. जे मृत होतात ते सर्व पितर त्या पितृलोकात जातात आणि त्या पितृलोकात सगळं त्यांचा डेटा असतो. ते कोणत्या परिवारातून आले, कुठल्या कुळातून आले, हे सर्व माहिती ते आर्यमा नावाची देवता, अधिकारी देवता, ती आर्यमा नावाची देवता ठेवत असते. कश्यप ऋषी आणि देवांची माता अदिती यांच्या 12 पुत्रांपैकी हा आर्यमा आहे, तिसरा पुत्र आहे. आणि जे 12 आदित्य आपण सांगितले, जगी द्वादशादित्य ते रुद्र 11, त्या 12 आदित्यापैकी हा एक 6वा आदित्य आहे मॅडम, आर्यमा. आणि हे वायुरूपाने विश्वात प्राणशक्तीचा संचार करतो, प्राणवायूचा संचार सगळीकडे. काय सगळीकडे प्राणवायू, सर्व प्राणी मात्रांना प्राणवायू देण्याचं त्यांचं काम आहे. आणि हे प्रकृतीच्या आत्म्याच्या रूपात निवास करतात. प्रकृतीचा आत्मा ही जड, प्रकृती ही जड आहे आणि तिचा जो आत्मा आहे तो म्हणजे आर्यमा, तिथे निवास करतात. आणि त्याचबरोबर पितरांची देवता आहे म्हणते. आणि सकाळ आणि सायंकाळ हा जे काळचक्र आहे म्हणजे सकाळ सायंकाळ, या काळचक्रावर यांचा अधिकार आहे. आणि आकाश गंगा यांचा मार्ग आहे, हे आकाश गंगेच्या मार्गाने होतात. तेव्हा यांची गणना पितरांमध्ये केली जाते. या सृष्टीत या देहाची निर्मिती, मनुष्य देहाची निर्मिती हे नित्य पितर करतात. त्यांना नित्य पितर असतात, ते नित्य असतात. हे संतुष्ट झाल्यावर इतर पितरही संतुष्ट होतात. हे संतुष्ट झाले नित्य पितर की इतर पितर आपोआप संतुष्ट होतात. आणि म्हणून ही या आर्यमा देवता आपण यज्ञ करायला सांगतो, त्यामध्ये ही आर्यमा देवता आहे. आणि त्याला आपण यज्ञामध्ये आहुती देतो आणि ते संतुष्ट होतात. आणि त्याच्यामुळे पितरांचं श्राद्ध, पितृपक्ष वगैरे वगैरे हे आपल्याला काही लागू नये. जे भक्त असतात त्यांना काही ते लागू नये. कारण जे भक्त असतात, जे सद्गुरूंना शरण गेले असं कळल्याबरोबरच तिकडे आर्यमा देवता त्यांना कळतं. त्याच्या कुळाची सगळी काही माहिती असते त्या आर्यमा देवतेच्याकडे. कुठल्या कुळात जन्म झाला, काय झालं, तो सद्गुरूला शरण गेला का नाही झाला, कुठल्या सद्गुरूंना शरण गेला, सगळी माहिती असते आर्यमाकडे. आणि त्याला कळतं की सद्गुरूंच्याकडे गेलाय, आर्यमाच्या इकडे नोंद होते. आणि आर्यमा म्हणतो आता याला पितरांचं श्राद्ध करण्याची गरज नाही, असं ते सांगतात. आणि म्हणून आमच्या अवधूत महाराजांचं जेव्हा महानिर्याण झालं तेव्हा तो दिवस ढळलाच नाही. तो दिवस एवढा लांब होता, आम्हाला आश्चर्य वाटत होतं. सूर्य असा लाल लाल सूर्य होता. त्या दादरला मी आता आम्ही गेलो 2-3 दिवसापूर्वी, आम्ही बघितलं असतं तिकडे असा सूर्य होता आणि एवढा लाल झाला, एवढा लाल झाला आणि सगळीकडे आकाश लालच लाल होऊन गेलं. आणि तरी तो ढळतच नव्हता. सूर्य आता बुडणार, नंतर बुडणार काय. महाराजांचं तो रथ सिद्ध केला होता आणि ते त्या स्मशानभूमीकडे निघालो, तरी तो सूर्य तिकडे होताच. तिकडे कमाल झाली. आम्हाला म्हणून आश्चर्य, सगळ्यांना आश्चर्य. तेव्हा
आणि त्याच्यावर सर्व पुष्पवर्षाव हार असे येऊन पडत होते आमच्या महाराजांच्या याच्यावर. ते सर्वच लोकांना मोठं आश्चर्य होतं वाटत होतं. तेव्हा कुणीतरी महात्मा पुरुष त्याच महानिर्वाण झालं असं सर्वांना लक्षात आलं. आणि त्या आर्यमा त्यांनी जाणलं की महापुरुष आर्यमाचं नियंत्रण त्याच्या नियंत्रणाखाली असतं. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ या काळचक्रावर आणि त्या काळ चक्रावर त्याचा अधिकार आहे म्हणजे आर्यमाचा. त्यांनी हे जाणलं आणि महाराजांच्या ह्याच्यावेळी बघा किती प्रॅक्टिकल आहे. त्याचा प्रॅक्टिकल जो अनुभव येईल त्याला अनुभव येईल. त्या आर्यमाने ठरवलं की तिथे जाऊन पोहोचेपर्यंत, आणि तिथे आम्ही जाऊन पोहोचलो तरी भगवान सूर्यनारायण होतेच म्हणाले. मोठं आश्चर्याची गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आला मोठा मथळा, द लॉंगेस्ट डे ऑफ द इयर. म्हणजे कालचा दिवस जो होता तो लॉंगेस्ट डे ऑफ द इयर असा एवढा मोठा दिवस होत नव्हताच म्हणजे कुठला, असा मथळा खाली म्हणलं, मोठी हेडलाईन बघा. म्हणजे आर्यमा हा सकाळ संध्याकाळच्या काळचक्रावर त्याचा अधिकार आहे. आर्यमा हा सर्व पितरांचा मुख्य आहे. तो सर्व त्या पितरांची माहिती त्याच्याकडे आहे. बघा हे किती मोठं सत्य आहे. नाही तर आमच्या महाराजांचं निर्याण झालं हे त्याला कसं कळलं म्हणजे त्यालाच कळलं. आणि तो दिवस त्यांनी मोठा केला. त्यांनी सांगितलं नाही जायचं नाही काय, कारण प्रत्येक पितराचं त्यांच्याकडे डेटा असतो. तो सर्वांचं निरीक्षण करत असतो आकाशगंगेमध्ये. आणि म्हणून भगवान सांगतात पितृणाम आर्यमाश्चास्मी. पितृमध्ये मी आर्यमा आहे. यमा संयमतामहं. आणि सर्व अधिकाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा अधिकारी, न्यायाधीशांचा न्यायाधीश असा जो यम, सर्व न्याय करणाऱ्यामध्ये आणि दंड देणाऱ्यामध्ये दंडाधिकारी याला न्यायमूर्ती म्हणतात, दंडाधिकारी म्हणतात. यमा सर्व संयमतामहं. संयमताम म्हणजे जो दंड देतो, न्याय करतो, त्याच्यामध्ये मी यम देवता आहे असं भगवान सांगतात. यमधर्म किंवा यम किंवा यमराज हिंदू वेद पुराणांमध्ये मृत्यूची देवता आणि तो प्रथम पितर त्याला म्हणतात. यम हा पहिला मानव होता, तोही मरण पावला आणि नंतर मृत्यूचा अधिपती झाला तो. यम हे वैदिक देवता आहे. तो विवस्वानाचा पुत्र आहे असं सांगतो. तेव्हा नमो अस्तु मृत्युर्वै असं ऋग्वेदात सांगतात. मृत्यूरूप यमाला नमस्कार असो. भगवान शनी महाराज ते यमाचे भाऊ आहेत. यमाचे लहान भाऊ शनी महाराज. आणि महाभारत काळात मांडवी ऋषींच्या शापामुळे ह्या यमराजाने सुद्धा अवतार घेतला. विदुराचा अवतार घेतला. कुठला? मांडवी ऋषींच्या शापामुळे. म्हणून जो कोणी या पृथ्वी तलावर जन्माला येईल त्याला मरावंच लागणार आहे. पशुपासून पक्ष्यापासून झाडे वनस्पती मनुष्य सगळ्यांचा अंत. पुढे सर्व जाईल काही न राहील. पण मृत्यूचा देव यमराज कोणाला कधी आणि कोणत्या ठिकाणी मरायचं, कसं मरायचं, त्याचा जीव कधी घ्यायचा याचा अधिकार फक्त यमराजालाच आहे. आणि यम कोणाला घेऊन जायचंय आणि यमाच्या याच्या बाहेर कोण आहे तर भक्त म्हणाले. भक्ताकडे तो बघत नाही. भक्ताला तो कुठे नेत नाही, कारण तो कुठे घेऊन जाणार, तो नरकात घेऊन जाणार. म्हणून तो भक्ताला काही घेऊन जाणार आणि स्वर्गात घेऊन जाणार. तर स्वर्गातही भक्त जात नाही आणि नरकातही जात. ते भगवान विष्णू वैकुंठ लोकात जातात. म्हणून तो त्यांच्याकडे बघत नाही. भगवंताच्या न्याय व्यवस्थेचा हा न्यायाधीश आहे, मुख्य सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचाही वर आहे. तो मनुष्याला त्याच्या
वाईट कर्माबद्दल दंड देऊन त्याला शुद्ध करतो. नुसतं दंड रागाने नाही, त्याला शुद्ध करण्यासाठी. आणि तो आपलं कर्म करण्यात अत्यंत दक्ष कर्तव्यपरायण आहे. आणि आताचे न्यायाधीश वगैरे त्या सगळं पेपरात येतच म्हणजे काय, धर्मशास्त्र आणि विधानी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे तो जीवांचे नियमन करतो. आणि म्हणून भगवान त्याला न्याय करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानतात. आणि सर्व न्यायाधीशांमध्ये तो यमधर्म हा श्रेष्ठ न्यायाधीश आहे असो. तेव्हा भगवान सांगतात, अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम आर्यमाश्चास्मि यमा संयमतामहं. श्री गुरुदेव.